तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपूरच्या बंगल्यावरती आज सकाळपासूनच भेटीगाठी सुरू आहेत। शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील आज अजित पवारांची भेट घेतली। अजित पवार यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। सुहास कांदे दुसरीकडे रोहित पाटील यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेतली। सुहास कांदेंचा भुजबळांवरती निशाणा होता। मंत्रिपद न देऊन नाशिकला न्याय दिला असं कांदेंचं म्हणणं आहे आणि त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। नागपूरच्या निवासस्थानी अजित पवारांच्या या दोघांची भेट झाली। मात्र अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया कांदेंनी दिली। त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला। बोलताना भुजबळांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचे पुरावे वरिष्ठांना दिल्याचं सुहास कांदे म्हणाले आणि अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिपद न देऊन नाशिकला न्याय दिला अशी प्रतिक्रिया कांदेंनी दिली। छान आनंदाने बघतो, एकदम सुंदर। काय म्हणणे आहे तुमचं या सगळ्या विषयात? जे झालं ते योग्य झालं। दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला। अशी एक चर्चा होती की आमदारांच्या विरोधात काम झालं, समीर भुजबळांना उभं करणं, सगळ्यांच्याच विरोधात काम केलं त्यांनी भुजबळांनी। मी कालही बोलतो, आजही बोलायला आणि उद्याही बोलेला आणि मीच ते पुरावे वरिष्ठांकडे दिलेले आहेत। सर्व पुरावे मी वरिष्ठांकडे दिलेले आहेत की यांनी विधानसभेला लोकसभेला। तर शरद पवार गटातील दोन महत्त्वाच्या आमदारांनी अजित पवारांची आज भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतली तर सलील देशमुख यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली। शरद पवार गटातले हे दोन्ही आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते। मात्र ही भेट कशासाठी होती, काय होती या संदर्भात अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे रोहित पाटील हे देखील शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली। शरद पवार गटातल्या दोन आमदारांनी रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली।